याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची कवतुक वाटे झाली वेचाचे, नाव मंगळाचे तेने गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी, तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी, आता निशंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची विठला 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 याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची योऽन्तः प्रविश्य मोचमिमां प्रसुप्तां संजीवयत्ति किल शक्तिधरस्वधाम्ना, अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरणा संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची नाट्यगृहादाने कथेचा नाट्यगृहादाने कथेचा नाट्यगृहादाने कथेचा नाट्यगृहादाने कथेचा गुरुदास तुका
स्मरणं होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या वारकरी संताच्या वारकरी संताच्या वारकरी संताच्या याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड भावा आता निशंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची प्रस्तुत कीर्तनरूपी सेवे करता म्हणजेच निरूपणा करता म्हणून दाखवलेला जो काही अभंग आहे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणांचा आणि संतप्त जीवनापासून तर संतृप्त जीवनापर्यंतचा प्रवास सांगणारा अभंग आहे. विठला विठला विठल 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 प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आपला हा नैमित्तिक कीर्तनाचा जो काही योग आहे हा कशा निमित्ताने आहे, काय कारण आहे, सगळ्यांना ज्ञात आहे. तुमच्या आमच्या मधून वैकुंठवासी श्री मुरलीधर नारायण पाटील हे इहलोकाची यात्रा संपवून आणि परलोक ठाकावा आणि गेले 12 दिवसापर्यंत आपण त्यांच्या संबंधानं जे काही सत्कार्य करीत होतो आणि ते सत्कार्य करून उत्तर कार्याच्या कार्यक्रमानिमित्ताने आपण त्यांचा आज एक श्रद्धा उत्पन्न झाल्यानंतर श्रद्धांजली जी काही असते त्या स्वरूपाला अनुसरून एक उत्तराईचं कीर्तन म्हणून मात्र महाराज उत्तर कार्याचं कीर्तन विठला 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 नेहमी करता बोलताना एक वाक्य मी बोलून जातो महाराज. उत्तर कार्य करीत असताना उत्तर त्यांचंच करत असतात ज्यांचं पूर्व काही चांगलं असतं. ज्यांचं पूर्व चांगलं त्यांचंच उत्तर करीत राहा, नाहीतर मग दिवस घालत चला. विठला 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 विशिष्ट प्रकारचे त्या व्यक्ती होतात ज्यांचं जीवन जगणं जे काही आहे हे संतप्त जीवनापासून तर संतृप्त जीवनापर्यंत त्यांचा जो काही प्रवास आहे व्यावहारिक दृष्टिकोनातून आहे, पारमार्थिक दृष्टिकोनातूनही योग्य ते प्रकारचं मात्र महाराज त्यांचं जे काही नियोजन असायचं, त्यांचं जे काही राहणं असायचं, वागणं असायचं, या सगळ्या गोष्टीचा आढावा म्हणून मात्र महाराज त्यांचं जीवनात चरित्र थोडक्यात असं श्री संत आदिशक्ती मुक्ताई या संस्थांच्या संबंधात जे काही गुरुवर्य मंडळी तिथं राहत होते यांच्या समवेत त्यांचं जीवन फार पारमार्थिक दृष्टिकोनातून सलाखून निघालेलं. गुरुवर्य मुक्ताई स्वरूप ब्रह्मनिष्ठ ब्रह्मस्वरूप असलेले गुरुवर्य दासमुक्ता म्हणजेच बाबूरावजी महाराज मेहुणकर यांचे ते अत्यंत जीवलग मित्र आणि त्या मित्रतेमध्येच त्याच समकालीन त्याच समवेत्यात मात्र महाराज त्यांना गुरुवर्य शाळंधरजी बाबा असतील, तशाच प्रकारचा गुरुवर्य रामरावजी बाबा असतील, गुरुवर्य सुधाकरजी महाराज असतील, तशा स्वरूपाचं गुरुवर्य आपले तुकारामजी बाबा असतील, हे सर्वच्या सर्व मंडळी त्यांच्या समकालीन त्या स्थानाला म्हणजे पारमार्थिक दृष्टिकोनात हे एकत्र राहत होते. यांच्या संगतीमध्ये ते घडलेत आणि संगतीत घडत असताना सुद्धा बुवाजींच्या संगतीत गेल्यानंतर गुरुनाम गुरु वैकुंठवासी श्रीराम बाबा यांचा पूर्णतः आशीर्वाद त्यांना प्राप्त झाला.
म्हणून कौटुंबिक जीवनात सुद्धा मात्र व्यवहार सांभाळत असताना सुद्धा त्यांची दक्षता तशी असायची आणि पारमार्थिक दृष्टिकोनातून सुद्धा मात्र त्या क्रिया करीत असताना दक्षता त्यांची पूर्णतः असायची. हे जीवन जगत असताना कसं जगलेत याचा थोडाफार त्यांचा सहवास लाभल्यामुळे थोडं कळालं का या मोठ्या लोकांमध्ये ते वावरत असताना त्यांचं जीवन कसं बनत गेलं आणि ते कसे घडत गेलेत. पूर्ण त्यांचं कुटुंब असेल, त्यांचे सुपुत्र मनोज दादा, तशाच प्रकारचं निलकंठ दादा, तशाच स्वरूपाचं आमचे सोपान दादा आणि त्यांच्या पश्चात त्यांचे बंधुराज, एक वैकुंठवासी मधुकरजी बाबा, तशाच प्रकारचं आता हयात असणारे आमचे हरिबाबा आहेत, पंडित बाबा आहेत. अशा स्वरूपाचा त्यांचा फार मोठा हा परिवार आहे. आणि या परिवारामध्ये राहत असताना आपण जीवन कसं जगावं याची शिकवण मात्र ते प्रत्येकाला देत होते. मग त्यांच्या त्या बहिणी जरी असल्या तरी सुद्धा मात्र महाराज त्यांच्याकडे जात असताना सुद्धा आम्हाला ते पाहायला मिळालं का सर्व हे कुटुंब असायचं ना. काही क्रिया का आपल्या व्यवहारात घडली का पहिल्यांदा कोणाला सांगायची तर बाबांना सांगायची कुठलीही क्रिया. आणि ज्या वेळेस पासून त्यांचा ना माझा जो संबंध आलेला आहे, मग त्या 2009चं साल असावं, त्या कालखंडामध्ये आम्ही आश्रममध्ये ज्यावेळेस मी आलो त्यावेळेस एक ज्येष्ठ गुरुबंधूत आमचे माणिक महाराज, आता पंढरपूर क्षेत्रामध्ये आईसाहेबांचा जो रवी गुजर समाजाचा मठ आहे त्या मठावरती आता सध्याच्या स्थितीत ते सेवा करतायत. त्यांच्या संबंधातून आम्हाला बाबांची संगत घडली. विठ्ठला 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 आणि ते संबंध घडल्यानंतर मात्र ते एवढे संबंध वाढत गेलेत का एक म्हणजे मात्र महाराज ते मला मानसपुत्र मानत होते. मानसपुत्रच. तसं शास्त्रीय दृष्ट्या जर पाहिलं, जनकश्च चोपनेताच यश्च विद्या प्रयश्चती अन्नदाता भयत्राता पंचेते पितर स्मृताः. हे 5 वडील आपले असतात. कोणते? एक जन्म देणारा आपले वडीलच, एक उपनयन संस्कार करणारा आपले वडीलच, विद्या प्रदान करणारे आपले वडीलच आणि भयापासून सोडवणारे ते सुद्धा आपले वडीलच आणि अन्नदान करणारे म्हणजे आपलं पालन पोषण करणारे जे काही आहेत, अन्नदान देणारे जे आहेत, हे वडिला समान असतात. असे 5 पिता प्रत्येकाच्या जीवनात असतात. त्यापैकी मात्र महाराज उपनयन संस्कार घडल्यानंतर मात्र जे काही विद्येच्या संबंधानं काही गोष्टी आलेल्या असतील तर आमच्या बाबांनी आम्हाला शिकवल्या होत्या का गुरुवर्य बाबुरावजी जे कीर्तन करायचे ते या ग्रंथाचा अभ्यास करत होते, ते असा अभ्यास करायचे, ते असं कीर्तन करायचे, फार गोष्टी शिकवत होते, फार गोष्टी सांगत होते. काय कसं करायचे, कीर्तन कसं करावं, उपोद्घात कसा करावा, कीर्तनाच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धती बौजींच्या कशा असत होत्या, या सगळ्या गोष्टीचा ज्ञान आणि या सगळ्या गोष्टीचे जे काही गोष्टी असतील आम्हाला ह्या सगळ्या ज्ञात करून देत असताना बाबा आम्हाला सांगायचे या ग्रंथाचा अभ्यास कर, तो ग्रंथ द्यायचा आहे. आणि एवढं असताना सुद्धा खेडीमिडीच्या वातावरणात ते राहायचे. त्यांच्या पूर्णतः कुटुंबामध्ये नुसतंच कुटुंब नाही तर त्यांच्या परिवारामध्ये सुद्धा मात्र कुठेही गेल्यानंतर आम्ही दाबोविरा गेल्यानंतर मात्र सांगायचे माझ्या 2 बहिणी इथं आहेत आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर कधीच असं सांगितलं नाही की हा संस्थांवरती आलेला विदर्भातून एक पोरगा आहे, असं कधीच कोणत्याच घरी त्यांनी कोणत्या नातेवाईकांच्या समोर सांगितलं नाही. एकच फक्त माझा कोण आहे, माझा मुलगा आहे, एकच संबंध त्यांचा असायचा, माझा मुलगा आहे. दुसरं कधी सांगतच नव्हते. कोणी असो, पातोंडीचे मामा असू द्यात, दाबोविरीच्या आमच्या त्या दोन्ही आत्या असू द्यात, यांच्या कोणाकडेही गेल्यानंतर माझा मुलगा आहे, माझा मुलगा आहे, माझा मुलगा आहे, मुलगा म्हणूनच सांगायचे. आणि काय योगायोग असेल मात्र काय माहिती, यांच्या घराण्याचा माझ्या घराण्याचा असा काही संबंध आलात महाराज. त्यांच्या वडिलांचं नाव नारायण, माझ्या आबाचं नाव नारायण, त्यांच्या पत्नीचं नाव विमल, माझ्या आईचंही नाव विमलच आहे. अशा स्वरूपानं मात्र हे एकदम संबंध जवळ येत गेले आणि त्यांनी ते घडवत गेले. कुठं काही अडचण आल्यानंतर, काही अडचण आल्यानंतर काय अडचण आहे म्हणून मात्र महाराज पाठवायचं. आणि याच संबंधातून मात्र महाराज त्यांच्या कुटुंबामध्ये एकदम घरासारखंच मला वावरता आलं आणि त्याच संबंधात त्यांची एक जोडी निर्माण झाली. ती जोडी म्हणजेच मात्र आमचे अशोक काका आणि मुरले काका. ही जोडी कुठेही असायची.
त्यांची जी जोडी निघाली का मग आमची जोडी यायची, आमचे विठ्ठल महाराजनं मी यायचो, मला कुठं जायचं, कुठंतरी कीर्तनाला जायचं, चला निघालेत सोबतच्या सोबत, 2 मोटरसायकल घ्यायच्यात आणि जायचं. अशा प्रकारचं अनेक गोष्टी त्यांनी शिकवल्यात, अनेक गोष्टींमध्ये त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. कीर्तनकार त्यांनी फक्त कीर्तनच केलं नाही, मात्र कीर्तनकारापेक्षा अभ्यास त्यांचा जास्त होता. विठ्ठल विठ्ठल खूप त्यांच्याबद्दल बोलता येईल आपल्याला, खूप गोष्टी कशा सांगता येतील, पण मात्र महाराज आपल्याला कीर्तनात सुद्धा बोलायचं आहे. एका तासामध्ये आपल्याला ते सेवा करायची आहे. त्यांच्या आपल्यावरती ते असलेले उपकार आणि त्या उपकाराच्या संबंधातून मात्र महाराज दादांचा फोन आल्यानंतर सांगितलं का दादा मी कीर्तन करणं मला योग्य वाटत नाही. का? कारण गुरुवर्य मंडळी असताना मी कीर्तन करावं हे योग्य नाही. कारण गुरुवर्य शांगधरजी बाबा आहेत, सुधाकरजी बाबा आहेत, तुकारामजी बाबा आहेत, ही मोठी मोठी माणसं आहेत, यांच्या सहवासात ते राहिलेले आहेत, यांना त्यांचा सहवास जास्त घडलेला आहे, म्हणून त्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत हेच सांगू शकतील, बाकी आपण त्यावरती काही बोलू शकणार नाही. पण दादा म्हणले तुमच्यावरती पुत्रवत प्रेम होतं, यांचं सख्यत्वाचं प्रेम जरी असलं तरी मात्र महाराज पुत्रवत प्रेम तुमच्यावर असल्यामुळे तुम्ही ती कीर्तन करा, या संबंधातून मात्र उभं राहण्याचा प्रयत्न केलाय. बाकी आपल्याला अर्ध्या पाऊण तासामध्ये जे काही आपल्याला बोलता येईल तर बोलण्याचा आपण प्रयत्न करूया. विठ्ठल 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 संतप्त जीवनापासून संतृप्त जीवनापर्यंतचा प्रवास करायचा असतो जीवाला, आणि तो प्रवास मात्र आमच्या मुरली बाबांनी सुंदर अशा प्रकारचा केलेला आहे. संतप्त जीवनामध्ये म्हणजेच आपला व्यावहारिक दृष्टिकोनातून जो व्यवहार सांभाळायचा असतो तो व्यवहार सुद्धा सांभाळला. कारण गुरुनाम गुरु वैकुंठवासी श्रीराम बाबा सांगायचेत असं त्यांनीच मला सांगितलेलं का त्यांचं एक वाक्य असायचं, ज्याला व्यवहार कळला त्याला परमार्थ कळला. संसारात राहून प्रपंचात राहून तुम्ही शुद्ध बुद्धीने तुम्ही प्रपंच करा, तुम्हाला वेगळा परमार्थ करण्याची गरजच भासत नाही. आणि अशुद्ध बुद्धीने तुम्ही परमार्थात राहा, मातीत पडल्याशिवाय तुमच्या पदरात दुसरं काहीच येणार नाही. विठ्ठल विठ्ठल पण शुद्ध बुद्धीने मात्र व्यवहार कसा करायचा ते सुद्धा मात्र मला त्यांनी सांगायचं. याचं करायचं त्याचं करायचं, आम्हाला भरपूर ठिकाणी ते फिरवत असताना त्यांनी त्या व्यवहार दृष्टिकोनातून सांगितलेलं का हे असं करायचं ते तसं करायचं. खूप गोष्टी सांगत होते. कोणी किती जरी रागावलं, कोणी किती जरी विरोध केला तरी सुद्धा मात्र आपण शांतच राहायचं. कधी कधी मला राग यायचा, केव्हा केव्हा मी काकांच्या जवळ लढीवारपणाने रडत होतो, सांगत होतो काका मला आळंदीला जायचंय, मला आळंदीला जायचंय. पण काका आम्हाला सांगायचे, अरे बाळा जर कधी त्रास जर झाला तर आईसाहेबांच्या दरबारात राहणारा पोरगा तू, आणि आईसाहेबाच्या दरबारात राहून आईसाहेबांचं प्रमाण कधी वाचतोस का, कधीतरी पाहलत का? नुसतं परंपरा म्हणून तुम्ही हरिपाठ जर आईसाहेबांचे अभंग घेत असाल तर ती एक परंपरा म्हणून राहील, पण मात्र अंतर्मुख होऊन कधीतरी त्याचा विचार केला पाहिजे. काय विचार केला पाहिजे? तर मग त्यांनी सांगायचं, जीवदातानेचा विली कोणी 32 ताडिली, हात आपुला आपणा लागे त्याचा. हे सर्व आपलेच असतात, आणि आपल्याच माणसाचा आपल्याला हात जर लागला तर मात्र मला त्यातून शिकलं पाहिजे, त्यांच्यावरती रागवू नये हे शिकवून देणार आमचे बाबा होते. विठ्ठल विठ्ठल प्रापंचिक जीवन का म्हटलं म्हणजे संतप्त जीवन आलं. या संतप्त जीवनापासून मात्र मला आम्हाला साधना करून संतृप्त जीवनापर्यंत पोहोचायचं असतं. या अभंगाच्या माध्यमातून मात्र ही भूमिकाच महत्वाची आहे. जगद्गुरु तुकोबाराय या पूर्णतः अभंगातून मात्र महाराज संतप्त ते संतृप्तपर्यंतचा व्यवहार, संतप्त पासून तर संतृप्तचा जी काही क्रिया आम्ही केलेल्या आहेत आणि जे आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त झालेला आहे तो अनुभव व्यक्त करतायत. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि हे काही करायचं असतात महाराज, तर या संबंधानं मात्र महाराज आपल्याला साधना करायची असते. जीव जो काही असतात महाराज हे देह तादात्म्य घेऊन राहतो, आणि तो देह तादात्म्य घेऊन राहिल्यानंतर त्याला काही मर्यादा असतात महाराज. ज्यावेळेस मात्र कालाच्या करारदाढेच्या पुढे हतबुद्ध होऊन नतमस्तक झाल्याशिवाय आपल्या जीवनाला आपल्याला पर्याय नसतो. मग मात्र मला तो कधीही येऊ शकतो महाराज, कधीही येऊ शकतो. म्हणून काळाची आपल्याला वाट पाहावी लागते. जीवन जगत असताना आपण कसं जगलो पाहिजे त्याचा सुद्धा विचार केला पाहिजे. का हो? कारण म्हणले काळ केव्हा येईल हे सांगता येत नाही, मरण चुकवता येत नाही, पण ते कधी येईल हेही सांगता येत नाही. मग ते जर कधी येईल हे सांगता येत नाही तर आपण जीवन कसं जगलो पाहिजे हे फार महत्वाचं असतं.
कारण आपण जीवन जगल्यानंतर आमच्या जीवाचे सोहळे झाले पाहिजेत अशा स्वरूपानं वाटत असेल तर तुमची जीवनशैली तशी असली पाहिजेत. दोन माणसं तुमच्या पाठीमागे चांगलं बोलले पाहिजेत, दोन माणसांनी तुमचं नाव घेतलं पाहिजेत, कुठंतरी ते कीर्ती उज्ज्वल राहिली पाहिजे. तसंच जीवन जगून मरा, नाहीतर मरूच नका. म्हटले महाराज मागचं आम्हाला फार आवडलं बरं का, मरूच नका. मरूच नका म्हटल्यानंतर मात्र महाराज मरणारच नाही का? इथं जो जन्माला आला त्याला मरावं लागतच. आमचे सुधाकरजी बाबा सांगायचे माणसाला खऱ्या अर्थानं मरावं लागते का मरावं वाटते, हे त्यांचं नेहमीच वाक्य असायचं. माणसाला मरावं वाटते का मरावं लागते? तुम्हाला कसं वाटते? माणसाला मरावं लागते का मरावं वाटते? मरावं प्रत्येकालाच लागणार आहे, प्रत्येकालाच मरायचं आहे. पण मरावं कोणाला वाटत? आहा मरा शब्द न सहाती, मारा शब्द सुद्धा ऐकला मरणाचा तरी सुद्धा सहन होत नाही. पण तरी सुद्धा मात्र जो सहन जरी नाही झाला तरी सुद्धा मरावं एक दिवस आपल्याला निश्चित लागतच. कारण मात्र मारा हाच मृत्यू लोक आहे आणि या मृत्यू लोकामध्ये मुंगीपासून तर इंद्रापर्यंत म्हणा, उंदरापासून तर इंद्रापर्यंत प्रत्येकालाच मारावं. इथं कोणालाच थांबता येत इथे नाही आले उरो अवतार. महाराज मग बाकीच्यांची काय कथा? इथं देवादिकांना सुद्धा थांबता येत नाही, मग तुमचं आमचं काय राहिलं महाराज? म्हणून प्रत्येकालाच इथं जावं लागते. उपजते नाशे नाशेते पुनरपि दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गाम. बर मरावं लागते ना, मग कसं मरावं हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. कसं मरावं, कसं तरी मरू नये. सामान्य दृष्टिकोनातून आपण आज अलीकडच्या काळात पाहतो कितीतरी अपघात होतात, काही गोष्टी घडतात, असंही माणसाला मरण येतं. पण मात्र महाराज असंही मरू नये, जेणेकरून असंच मरावं का तुका म्हणे एका मरणे सारे उत्तम रे कीर्ती मागे, उत्तम रे कीर्ती मागे, उत्तम रे कीर्ती मागे. तुका म्हणे उत्तम रे कीर्ती मागे, उत्तम रे कीर्ती मागे, उत्तम रे कीर्ती मागे. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. महाराज मेल्यानंतर सुद्धा आपली कीर्ती उज्ज्वल राहिली पाहिजे अशा स्वरूपाचं कार्य करूनच मरावं लागतं. अशा स्वरूपाचं कार्य करून आपण मेलो पाहिजेत. म्हणून मात्र जीवन काय हे पहिल्यांदा कळलं पाहिजेत. नुसतंच मात्र आपण जीवन जगायला घाई केली, जगायला घाई केली. आपल्याला जीवन जगायचं असतं. जीवस्य तत्व जिज्ञासा नार्थो यश्च हे कर्मभिही. महाराज जीवाला प्राप्त झाल्यानंतर त्या परम यथार्थ सत्याचं यथार्थ ज्ञान करून घेणं ही जीवनाची इति कर्तव्यता शास्त्रकारांनी सांगितलेली आहे. आणि ते ज्या दिवशी जीवनामध्ये प्राप्त होतेत ना, आपल्या जीवाचे सोहळे होत असतात. विठ्ठल 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 आणि अशा स्वरूपाचा जो काही सोहळा आहे मात्र महाराज आपण हा जो काही सोहळा करतोय हा कशाचा अंत्येष्टीचा जो सोहळा आहे हा सोहळा म्हणजे मात्र उत्तर कार्याचा. आमचे बाबा इथं 13 दिवस म्हणजे 12 दिवसांच्या अगोदर मात्र महाराज हे लोकांची यात्रा त्यांनी संपवलीत, परलोक टाकलात. काय मरण झालं म्हणलेत. काही माणसं आम्हाला सांगत होते जे आले होते महाराज दहन देण्याकरता म्हणजे पुरवण्याकरता जे काही आलेले होते ती माणसं सांगायची काय मरण झालं महाराज. कोणालाही काही त्रास न पडता मात्र महाराज अत्यंत शांत मुद्रेने मात्र महाराज त्यांनी देह ठेवला. कृतार्थ झालेत महाराज. कारण
व्यावहारिक दृष्टिकोनातून ते सलाखून निघाल्यानंतर मात्र मला पारमार्थिक दृष्टिकोनात ते आईसाहेबांचं नामचिंतन करीत होते. मला त्या वह्या दाखवायचे का हे नामचिंतन एवढं, हे नामचिंतन एवढं, त्या वह्या करायचे. आता नामाचा अट्टहास केल्यानंतर जीवनामध्ये प्राप्तव्य स्थानाला जो काही वेळ येतो तो म्हणजे शेवटचा दिवस असतो. विठ्ठला 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 विठ्ठला. आपण ज्या दिवशी देह ठेवतो याला शेवटचा दिवस नाही म्हणत. तो दिवस कळला पाहिजे. तो दिवस कहो महाराज मग आम्हाला आम्ही जातो तो दिवस कळतो का? म्हणलं कळून घ्यायचा असला तर तुम्हाला ती साधना करावी लागेल. ते सुद्धा कळता येतं, ते सुद्धा येतं. मरण सुद्धा ओळखता येतं. मी किती वेळा कीर्तनात आपल्याच गावामध्ये कितीतरी कीर्तन केल्यानंतर त्यामध्ये सांगितलेलं होतं का आपल्याला मरण सुद्धा ओळखता येतं. सकाळी सकाळी आपलं स्नान करीत असताना पाणी भळाभळा डोक्यावरती घ्यायचं आणि ते डोक्यावरती पाणी घेतल्यानंतर छाती जर कोरडी राहिलीत ना, पाणी छातीवरती थांबतच नाही, ओलीच छाती जर होत नसेल तर समजून चालायचं 1 वर्षावरती आपला खेळ आला. आता सकाळपासून आपलं काळजी करू नका. ज्याला बीपीचा त्रास आहे त्याने विचार करा. जास्त विचार करायचा नाही या गोष्टीचा. असं 9 महिने 7 महिने 3 महिने 1 महिना 15 दिवस 10 दिवस 9 दिवस 7 दिवस 5 दिवस 3 दिवस 2 दिवस आणि 1 दिवसाचं मरण आपल्याला ओळखता येतं. फक्त पहा किती गंमत असते बरं का. पण हे साधूचे लक्षण आहेत म्हणे, कारण हे साधूंनाच कळतं. आपल्याला ते एवढं लक्षात राहत नाही. तुम्ही किती जरी लक्षात ठेवलं, तुम्ही 1 दिवस आठवाल, दुसऱ्या दिवशी ठेवसाल, पण तिसऱ्या दिवशी मात्र तुम्ही विसरून जाल. पण मग तुम्हाला एवढ्या वर्षाचं गणित करण्याकरता दररोजची साधना सांगत नाही, पण दररोजची एक साधना आपण सहज करू शकतो. ती म्हणजे अशी का सकाळी उठता बरोबर आथरुणावरती उठता का नाही, कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुलित गोविंद प्रभाते कर दर्शन करण्याच्या अगोदर फक्त नाकाचा शेंडा चेक करत राहा. ज्या दिवशी नाही दिसला त्या दिवशी समजून चालायचं रामकृष्ण हरी म्हणायला सुरुवात. नासिकाचे अग्र न दिसता नयनी तिचे दिनी म्हणा रामकृष्ण, तिचे दिनी म्हणा रामकृष्ण. नासिकाचे अग्र न दिसता नयनी तिची दिनी म्हणा रामकृष्ण. ज्या दिवशी नाकाचा शेंडा नाही दिसला तर त्या दिवशी रामकृष्ण हरी म्हणायला सुरुवात करायची. आणि समजा जर सकाळी सकाळी डोळ्याला याच्या चिपळं जर आलेलं असतील आणि नाकाचा शेंडा नाही दिसला, रामकृष्ण हरी तर दिवसभर म्हटलं पण मेलोच नाही. म्हणले काय कारण? मग प्रमाण खोट आहे का? म्हणले नाही, तुझ्या डोळ्याला चिपळं आलेले ते बाजूला करा म्हणजे कळतं मात्र महाराज. हा, नाहीतर एखादा धापीनच जाईल चिपळामुळेच. हा, तसं नाही. पण नासिकाच्या अग्र न दिसता. आणि हे सगळे साधूचे लक्षण हे साधू ओळखतात. आपल्याला ते कळणार नाही. केव्हा जाऊ याची काही शाश्वती आहे का? हा, केव्हा जाईल याची शाश्वती आहे? बाबांचं माझं अगोदरच्या 1-2 दिवस अगोदरच बोलणं झालं होतं. का रे बाळा कुठं आहे? म्हटलं आता काशीला निघालोत, काशीला जायचंय, 7 तारखेला बसायचं, 8 तारखेला मला पुढे जायचंय. असं सांगितल्यानंतर मला एकच सांगायचे, माझ्यासाठी काहीतरी आणजो बरं का, माझ्यासाठी काहीतरी आणजो. त्यांचा एक आवडीचा होतं मला, सर्वात जास्त आवडीचं म्हणजे त्यांचा पेन त्यांना फार आवडायचा. माझ्या खिशाला चांगला पेन का पाहिलात का मात्र मला त्यांना फार आवडायचं. एक पेन पाहू देत. मी म्हणा एकच आहे माझ्याकडे. असं धरल्यानंतर मात्र ते अरे मी काही घेत नाही ना, फक्त पाहू देत. आणि पाहला जा दुसरा घेऊन यायचो, मग खिशाला ठेवायचे. असं त्यांचं फार नित्याचं मात्र मला आमचं असायचं. आणि ते सांगायचे मला माझ्यासाठी काहीतरी घेऊन येजो. हे वाक्य सांगितल्यानंतर खरं सांगा, ते घेऊन आल्यानंतर ते वापरण्याकरता ते राहिलेत का? नाही. हे सांगता येतच नाही महाराज. कोणाचं काय होईल काहीच सांगता येत नाही. अहो हे आपल्यालाच नाही तर जे भविष्यकार आहेत, ज्यांना भविष्य कळतं, त्यांच्या सुद्धा हातात त्यांना कळत नव्हतं. विठ्ठला 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 सांगितलेलं होतं. व्यास महर्षी काय कळत नव्हतं महाराज, त्रिकालदर्शी होते. व्यास महर्षी, व्यासो नारायण सांगितलेले आहेत, प्रत्यक्षात नारायणाचा अवतार. आणि दास नावाचा एक त्यांचा शिष्य, फार सुंदर अशा प्रकारचा आज्ञाधारी, विनम्र भावाने मात्र मला त्यांच्यावरती भाव ठेवणारा असा शिष्य. आणि त्या शिष्याला सांगितलं, माझी तू खूप सेवा केलेली आहेस बाळा, आता एक कर, मी तुला माझ्या मनाची इच्छा तुला सांगतो. मला का नाही तुला चिरंजीव करा असं वाटतं. काय चिरंजीव?
चिरंजीव किती आहेत? चिरंजीव किती आहेत जगाच्या पाठीवरती? 8 चिरंजीव आहेत. आपल्याला सगळ्यांना 7च माहिती आहेत. मी तुम्हाला 8वा सांगतो बरं का. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषणः कृपश्च परशुरामश्च सप्तेते चिरंजीविनः सप्तेतानि स्मरे नित्यं मार्कंडे तथा अष्टकः. हे मागचं सोडून दिलं ना आपण. मार्कंडे तथा अष्टकः चिरंजीवच आहेत ते. अशा स्वरूपाचे किती 8 चिरंजीव आहेत. आणि असे 8 चिरंजीव जरी असते तरी मात्र महाराज मला तुला चिरंजीव करायचा म्हणून मात्र महाराज त्याच्याकरता मी काहीतरी करणार. मग व्यास महर्षीने काय केलं, त्या दासाला सोबत घेतलं आणि दासाला सोबत घेऊन मात्र निघाल्यानंतर पहिल्यांदा गेले ते यम दरबारात, यमाच्या जवळ. यमाला सांगितलं महाराज जय हरी. म्हणजे जय हरी. कसं येणं केलं व्यास महर्षी. आता व्यास महर्षी म्हटल्यानंतर सामान्य अधिकार नाही हो. यमाने सुद्धा हात जोडून उभं राहावं. हा महाराज काय काम काढलं माझ्याकडे? म्हणले काही काम नाही तुमच्याकडे. तुम्ही यम आहात. तुम्ही माणसांना नेण्यामध्ये तुमचा क्रमांक पहिला आहे. माणसांना उचलायचं काम कोण करतं? यम करतो. म्हणून तेवढ्या करता हा माझा शिष्य आहे दास. याला तुम्हाला काय करायचंय? अमर करायचं आहे, म्हणजे चिरंजीव करायचं. एवढ्या करता तुमच्याकडे आलो. तुम्ही याला मारायचं. ते म्हणले ते माझ्या हाती नाही. माझ्या हाती जर असतं ना निश्चित स्वरूपात व्यास महर्षी तुम्ही सांगावं, मी न ऐकावं असं कधी होईल का? मी याला निश्चित स्वरूपात चिरंजीव केलं असं. पण ते माझ्या हातात नाही. माझ्यावरती कार्य करणारी एक देवी आहे. म्हणले कोण? म्हणले मृत्यू देवी. त्यांच्याकडे जावं. मग मात्र व्यास महर्षीने काय केलं तर मात्र त्या दासाला घेऊन यम दरबारातून मृत्यूदेवीच्या दरबारात गेलेत. आणि मृत्यूदेवीला पाहता बरोबर मृत्यूदेवीने सांगितलं महाराज काय येणं केलं? म्हणले काही नाही. माझा शिष्य आहे दास. याला तुम्हाला काय करायचंय? चिरंजीव करायचंय. याला मारायचं नाही. ते म्हणलेत महाराज केलं असतं हो, पण हे माझ्याही हातात नाही. माझ्याही वरती एक डिपार्टमेंट असं आहे की ती कार्यरत राहतं. म्हणले कोणतं डिपार्टमेंट आहे? ते म्हणलेत आहे भवितव्यता. तुम्ही भवितव्यताकडे जा म्हणजे तुमचं काम होईल. त्यांच्याकडे जात असताना जरा व्यासांना रागच आला. म्हणले एवढ्या लोकांपर्यंत जातो माझं काम कुणी करीत नाही ना. म्हणजे दासाला सांगितलं तू दरवाजावरती थांब, मी त्यांची भेट घेऊन येतो आणि तुला चिरंजीव करायलाच लावतो. त्याला दरवाजावरती ठेवलं दासाला. आणि मात्र महाराज आतमध्ये गेले. भवितव्यानं पाहता बरोबर हात जोडले. म्हटले महाराज कसं येणं केलं माझ्याकडे? म्हणले काही नाही. माझा शिष्य आहे दास नावाचा. त्याला काय करायचंय? चिरंजीव बनवायचंय. म्हणून तेवढ्या करता मात्र तुम्ही काय करा, त्याला चिरंजीव बनवा. त्यावेळेस भवितव्याने हात जोडले सांगितलं महाराज हे विधी लिखाणच असं प्रकारचं होतं. कसं? यथा दासस्य व्यासस्य यमो मृत्यू बर तथैव च. बर त्याच्या पुढे भवितव्यताम गृहं याति दास तथा दास मरिष्यति. म्हणले हे विधिलिखितच असं होतं का दास नावाच्या शिष्याला घेऊन तुम्ही माझ्यापर्यंत पहिल्यांदा यमापर्यंत जासाल. यमापासून तुम्ही मृत्यूदेवीपर्यंत आणि मृत्यूदेवीच्या पासून ज्यावेळेस मात्र तुम्ही भवितव्याकडे माझ्याकडे याल ना त्यावेळेस त्या दासाला तुम्ही दरवाजात थांबवाल ना त्याच वेळेस त्याचा मृत्यू दरवाजात सांगितलेला होता. तुम्ही जर त्याला सोबत आणलं असतं ना निश्चित स्वरूपात त्याला चिरंजीव केलं असतं. पण विधी लिखाणच असं होतं का तुम्ही त्याला दरवाजावरती थांबवसाल आणि तिथं त्याचा काय होणार आहे? मृत्यू होणार आहे. हे कोणीच सांगू शकत नाही. विठ्ठला 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 त्या गरुडाच्या आईचं सुद्धा तसंच झालं येत ना. किती वेळा आपण दृष्टांत ऐकतो महाराज. गरुडाच्या आईचं सुद्धा तसं झालं. बिमार पडले तर बिमार पडलेल्या लोकांना पाहण्याकरता लोक जातात का नाही? एखादा व्यक्ती जर बिमार पडत असेल तर त्याला पाहण्याकरता जातात. आणि काय घेऊन जातात सोबत? बिस्किटचा पुडा. तोही पदराळे लपवून. हा पूर्वी नेत होते हो म्हणे. आता सदनता आहे आमच्याकडे. आम्ही आता चांगल्या चांगल्या गोष्टी नेतो. काही हरकत नाही. मग मात्र महाराज त्यांना पाहण्याकरता आपण जातो. मग तशा स्वरूपाचं अरे वाहन कोणाचं आहे? विष्णुदेवाचं वाहन आहे गरुड. आणि त्यांची आई बिमार, मोठ्याची आई बिमार पडली. आणि असंच असतं बरं का. मोठ्याचं काही कोणी काही झालं ना लोक लगेच पडतात. आणि गरीबाकडे मात्र महाराज पाहू देखेंगे सोचेंगे अशा स्वरूपाचं असतं ना. आणि मोठ्यांकडे मात्र महाराज मानपान नसला तरी तिथे त्यांच्या पुढे ते तळवे चाटल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मोठ्यांचं होतं ना महाराज. सामान्य आहे का? विष्णुदेवाचं वाहन आहे.
सगळ्या देवता लाजीलाजीनं मात्र महाराज सगळे पाहण्याकरता आईला गेलेत आणि पाहून आल्यानंतर एक पाहतोय, दुसरा पाहतोय, तिसरा पाहतोय, सगळे पाहतायत. आणि पाहता पाहता मात्र महाराज झालं असं, दररोज संध्याकाळी गरुड महाराज आपलं देवाची सेवा करून झाली का संध्याकाळच्या वेळेस, म्हणजे समजा ड्युटी संपलीत का संध्याकाळी घरी यायचे. आणि घरी आल्यानंतर मात्र आईला विचारायचं आज कोण आलं होतं, म्हणले आज अमुक आला होतात. आज कोण आलं होतं, आज टमुक आला होतात, असं सांगत होते. एक दिवस यम पाहण्याकरता आलात आणि यम पाहण्याकरता आल्यानंतर तो निघून गेलेला. आणि त्या दिवशी आई बोललीत, म्हणले आज यम आला होता. यम म्हणता बरोबर गरुड महाराजांना वाटलं आईचे दिवस जवळ आले वाटतं, कारण यम कधी येतो, शेवटीच. मग म्हणले आईचं काही आता खरं वाटत नाही. यम पाहण्याकरता काही बोललात का, म्हणले तो काही बोलला नाही भाऊ, पण जात असताना दरवाजातून त्याने माझ्याकडे उलटून पाहून हसला तो. आता मोठ्यांच्या हसण्यामध्ये सुद्धा गमक असतं. मोठी माणसं विनाकारण हसत सुद्धा नसतात, लक्षात ठेवा. द्रौपदी आई साहेब हसल्या होत्यात. भीष्माचार्याने विचारलं कुलवधू आहात आपण का हसल्यात, त्यावेळेस त्यांनी सांगितलं माझ्या हसण्याचं कारण एक आहे, आता तुम्ही माझ्या पतींना ब्रह्मज्ञान शिकवता, त्यावेळेस तुमचं ब्रह्मज्ञान कुठं गेलं होतं, ज्यावेळेस माझं वस्त्रहरण होत होतं. म्हणजे मोठ्यांच्या हसण्यामध्ये सुद्धा काही ना काही गमक असतच. मग तो हसलाय ना पाहून काहीतरी कारण असलं पाहिजे, म्हणून मात्र महाराज हा निश्चित स्वरूपात त्याच अर्थी हसला असेल का जेणेकरून माझ्या आईला तो घ्यायचा विचार करीत असेल. म्हणून तेवढ्या करता माझ्या आईला सुरक्षित जागेत मी हलवतो आणि नंतर यमाला विचारायला जातो. आईला उचललं, घनदाट हजारो किलोमीटर अंतरावरती घनदाट जंगलामध्ये गेला, एका झाडीच्या ढालेमध्ये आईला ठेवलं आणि तिथं ठेवल्यानंतर मात्र महाराज तो यमाकडे गेलात. आणि यमाकडे गेल्यानंतर सांगितलं महाराज माझ्या आईच्या दुःखामध्ये, म्हणजेच आईला आजारपण लागल्यामुळे तुम्ही पाहण्याकरता आलेत, माझ्या दुःखामध्ये तुम्ही सहभागी झालात, म्हणून मात्र महाराज मी पहिल्यांदा तुमचे आभार मानतो. पण आई सांगत होती तुम्ही जात असताना दरवाजामध्ये तुम्ही उलटून पाहून हसलात म्हणे, त्या हसण्याचं कारण काय होतं तेवढं मला सांगा. त्यावेळेस त्या यमाने सांगितलं, म्हणले गरुड महाराज त्याचं कारण असं होतं का मी देवाच्या असलेल्या लीलेचा विचार करून हसत होतो. या देवाची लीला कशी असेल मलाही कळत नाही. मला सांगितलंय तिला उचलायचं, पण ज्या कालखंडात तिला उचलायचं आहे तो कालखंड आणि ज्या जागेहून उचलायचं आहे ती जागा हजारो किलोमीटरचं अंतर आहे. हो किती, हजारो किलोमीटरचं अंतर आहे. आज ही घरात आहे आणि एकाच दिवसात ही एवढ्या लांब पर्यंत जाईल कशी. असं कोणतं वेगवान अशा प्रकारचं वाहन आहे का जेणेकरून हे तिथपर्यंत पोहोचलं, तिथून मला तिला उचलावं लागेल. आज तर ही घरात आहे, हिचं मरण तर उद्याच आहे. त्या दिवशी मी विचार हाच करीत होतो, हिचं मरण उद्या आहे आणि आज ही घरात आहे, हजारो किलोमीटर ही जाईल कशी आणि तिचं मरण होईल कसं. म्हणजे मी या देवाच्या लीलेवरती विचार करीत होतो. म्हणले तुम्ही ज्या ठिकाणी तुमच्या आईला हलवलत ना तिथंच तुमच्या आईचं काय आहे, मरण होतं. जा घेऊन या त्या आईला. आई गेली. जिथं मरण असतं जसं असतं ते चुकत नसतं. मग ते तुम्ही देव असात का देवाचा बाप असू द्या, ते कोणालाच चुकत नाही. आणि हे चुकत नसल्यामुळे हे आम्हाला जर माहिती आहे, मग माहिती असताना सुद्धा मरायचं आहे ना, मग कसं मरायचं याचा विचार करून आपण आपलं जीवन कार्य चालवलं पाहिजेत. कारण जेणेकरून आपण कुणाशीही वैर करता कामा नाही. अरे मरायचं आहे ना बाबा, दोन माणसांनी चांगलं म्हटलं पाहिजे, वाईट म्हणू नये. आपल्या जीवाचे सोहळे झाले पाहिजेत, असं जीवन जगावं का नाही. म्हणून तशा स्वरूपाचं जीवन जगूनच मेलं पाहिजे. नाहीतर मग मात्र मरतात तर सगळेच मरतच असतात, की मांजर प्राणी वगैरे मरतातच, पण मात्र असे मरत नाही ज्याच्या जीवनाचे सोडे होतात, ते फार मोठे महात्म्य असतात. आमचंही तसं झालं पाहिजे. आणि निश्चित स्वरूपात आम्ही जर तो विचार केला आणि तशी साधना जर केली, निश्चित स्वरूपात आपले ही सोडे असे झाल्याशिवाय राहणार नाही. जो सोडा आपला आता चिंचोल्या गावात चालू आहे. विठ्ठला विठ्ठला म्हणून कर्म चांगलं असलं पाहिजे. कर्मावरतीच आपलं सर्व जीवन रेखा आहे बरं का. कर्म आहे आणि कर्माची प्रबलता सुद्धा तेवढीच पॉवरफुल असते. पहा तुम्ही, कर्म चुकत नाही. कोणालाच केलेलं ना आताच केलेलंही एक लक्षात घ्या, कोणाला चुकत नाही. म्हणून कर्म कसं असलं पाहिजे. आता काही काही ट्रकांवरती लिहिलेलं असतं म्हणून वाचतंय कोण. आमच्या समोर संतांनी एवढे ग्रंथ करून दिलेले आहेत, पण मला आम्ही वाचायला तयार नाहीत. अहो त्या ट्रकांवरती लिहिलं असतं कर्म ही पूजा, कर्म ही पूजा है. म्हणजे कर्मच आपलं काय आहे, भगवंताची
पूजा आहे, पण आपण करतो का कर्म चांगलं? कर्म चांगलं करता आलं पाहिजे, कारण जेणेकरून तुम्हाला नाही देवळात जाता आलं तरी चालेल, नाही तुम्हाला नामचिंतन करता आलं तरी चालेल, पण जे क्रिया करता ना तुम्ही ते कर्म चांगलं जर असलं, निश्चित सुरू हेची विष्णूची महापूजा होते. त्याच्याकरता व्यवहार सांगितलेला आहे. विठ्ठला 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 कारण कर्म कोणाला चुकत नाही, कारण कर्म हे प्रारब्धवशात जमा होतात आणि कर्म हे प्रारब्धवशात आल्यानंतर प्रारब्धाचे भोग प्रत्येकाला भोगावेच लागतात. अरे प्रारब्धाते मानी शंभो आपण. महाराज, प्रारब्धाला शंभू देवाला सुद्धा मान द्यावा लागला तर तुम्ही आम्ही म्हणजे कोण? तुम्ही आम्ही कोण? प्रारब्ध कोणाला चुकत नाही. प्रारब्धाते माने शंभो आपण. शंभू देवाला सुद्धा मान द्यावा लागला. कोणाला? प्रारब्धाला. कारण प्रारब्ध जसं असते ते घडतच. शनिदेव गेले, शनिदेव, शनी लागतो का नाही? बस एकच ग्रह माहिती का तुम्हाला शनी लागतो? शनीच नाही, मंगळही तसाच लागतो, गुरुही तसाच लागतो, सगळेच लागत असतात, सगळेच लागत असतात. फक्त तुम्ही लावून घेतले म्हणजे लागलेच ते. अरे बाबा, त्यांची एवढी दाखता मारण्याची गरजच नाही. आम्ही कधी कधी सांगायचो काकांकडे, तुला नाही काका काय करो, रुपये येत नाही हो आमच्याकडे, गेल्यानंतर पेट्रोल पाण्यामध्ये सगळं आठवतो, अशी दक्षिणा भेटतात आम्हाला कीर्तनाची. कधी कधी सांगायचो, रडून रडून सांगायचो, हे काय कीर्तन करायला पुरवत नाही म्हणले, काय गेले तिकडे काय दक्षिणा दिली त्यांनी, फक्त पेट्रोल पाणी नाही झालं. अशा प्रकारे सांगत असते आमचे काका. आम्हाला कुतूहलाने सांगायचे, अरे तसं नसतं, ते तसं नसतं. प्रारब्धात जे आहे तेच भेटत असतं. त्यांनी सांगितलेले तारीखवार सांगितलेली होती मला, तारीखवार, की या तारखेपर्यंत या वर्षापर्यंत तुझ्याकडे काहीच येणार नाही, नंतर मात्र तुझं रिकाम पण होणार नाही. खरं तेच झालं. ते गेले पण माझं रिकाम पण झालं नाही. विठ्ठला विठ्ठला प्रारब्ध असतं महाराज. शनिदेव आले, भोलेनाथाला सांगितले, उद्यापासून तुमच्याकडे माझी ड्युटी आहे, मी तुम्हाला लागणार आहे. भोलेनाथ म्हणले, देवादिदेव महादेव आहे ना मी. कोण आहे? देवादिदेव महादेव, आणि मला शनी. म्हणले हो, प्रारब्धात तसंच आहे, प्रारब्धात तसंच आहे, म्हणून मी उद्याच्या दिवशी इकडे येणार. भोलेनाथांनी सांगितले, शनिदेवा तुम्ही किती मोठे असू द्यात, हा महादेव आहे, सगळ्या देवांचा देव आहे, मी तुमची दाखता कोणतीच स्वीकारणार नाही, तुमच्या हातातच सापडणार नाही. ते म्हणले, तुम्ही काहीही करा, मी लागल्याशिवाय सोडणार. भोलेनाथ म्हणले, बघू उद्याच्या उद्या काय होतंय ते. शनिदेवाने अगोदर सांगितलं होतं, पण तरी सुद्धा मात्र भोलेनाथाने ऐकलं नाही आणि पार्वतीला सांगितलं. म्हणले, मी अशा ठिकाणी जातो, कोणाला सांगायचं नाही. शनिदेव इथं येऊ द्या, त्याला दिवसभर बसू द्या, पण माझं प्रारब्ध बदलल्याशिवाय मी राहणार नाही. शनिदेव म्हणले, सकाळी सकाळी मी येणार. भोलेनाथ अगोदरच ब्रह्ममुहूर्तावरतीच गायब झालेत. फार मोठ्या समुद्रात जाऊन तळाशी जाऊन बसलेत, आणि तळाला जाऊन बसल्यानंतर मात्र महाराज तिथं थांबलेत. आता दिवसभर पाहतो म्हणले, शनी कसा मला शोधून काढतो. शनिदेव येऊन दिवसभर तिथं बसले कैलासावरती, आणि तिथं बसल्यानंतर म्हणले, आईसाहेब येतोच म्हणले, माझं काम झालं. म्हणले, तुमचं काय काम झालं? म्हणले, येऊ द्या बाबांना. संध्याकाळ झाली, बाबा आले. बाबा आल्यानंतर म्हणलेत, का हो काय झालं? म्हणले, काय झालं? अरे तुम्हाला दिवसभर सापडलो का? म्हणले, सापडले नाही. प्रारब्धातच हे होतं का शनीच्या दाहकतेने, शनीच्या प्रारब्धवशाचा प्रकोप असा होईल का महादेवाला सुद्धा समुद्राच्या तळाला जाऊन बसावं लागेल. हाच शनीचा प्रकोप होता, आणि ते तुम्ही स्वतःच्या हातानेच करून बसलात. हाच शनीचा प्रकोप आहे. म्हणले, प्रारब्ध कोणाला चुकत नाही. विठ्ठला विठ्ठला ते तुम्हा आम्हाला कधीच चुकत नाही. जन्मे जन्मे संचिता वाचोनी भोग दोला घाणे, संचिता वाचोनी भोग दोला घाणे, संचिता वाचोनी भोग दोला घाणे, संचिता वाचोनी करावे मानी समाधान, करावे मानी
होतो ना घडे संचिता वाचून करावे ते म्हणी समाधान. मात्र हे प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे. प्रारब्धाची प्रबलता ही कोणाला चुकवण्याचा प्रयत्न तुम्ही म्हणत असाल आम्ही फारच मुक्ताबाईची सेवा करतो ना, आम्ही फारच मुक्ताबाई करतो. तुम्ही काही करा, प्रारब्ध चुकतच नसतं. जन्मेजय होता परीक्षितीचा मुलगाच, सार्वभौम राजा होता. कोण? सार्वभौम. आपण आपल्या घराचे राजे आहोत. 4 भिंतडाच्या आत राहिलेला आपण राजा समजतो स्वतःला. सार्वभौम राजा. त्या घरात सुद्धा राहत असताना काही ना काही प्रत्येकाचे विचार मिळतातच का हो एकमेकाला? एका विचाराने घर चालतं? भिन्न भिन्न विचाराची माणसं असतात का? असतात. बरं, त्यातल्या त्यात गावामध्ये प्रत्येक एकाच पक्षाची माणसं असतात का? मी पक्षपात नाही करीत, मला काही संबंध नाही माझा त्या विषयाचा, पण मात्र एका पक्षाची माणसं असतात का? नाही. काही या पक्षाला मान देतात, काही त्या पक्षाला मान देतात, काही या पक्षाला. म्हणजे गावामध्ये एकता नाही. बरं, मग ज्या गावात एकता नाही त्या तालुक्यात एकता असेल का? म्हणजे तालुक्यात एकता नाही, जिल्हा एकतेत असेल का? मग जिल्ह्यात एकता नाही त्या राज्यात एकता असेल का? मग एकता जर याच्यातच नाही तर मग मुख्यमंत्री काय करेल सांगा? त्याला हाताळता येईल का? नाही. पण एक कोणीतरी राजा का ज्या राजाला सार्वभौम राष्ट्राचं, गावाचं नाही, घराचं नाही, गावाचं नाही, तालुक्याचं नाही, जिल्ह्याचं नाही, राष्ट्राचं नाही, देशाचं नाही, पृथ्वी तलावरती असलेलं पूर्णतः राज्य एका विचार नियमाने जो चालवतो त्याला सार्वभौम राजा म्हणतात. आणि अशा राजा परीक्षित महाराजांचा मुलगा जन्मेजय सामान्य नव्हता. सार्वभौम राजा असणारा, विद्वान असणारा, आणि त्याच्या राज्यामध्ये व्यास महर्षी आलेत. आणि व्यास महर्षी येता बरोबर मात्र यांनी श्री संताची माथा चरणावरी या महाराज या आज माझं परम भाग्य की संत साधू संत माझ्या घरी आलेत. आल्यानंतर फक्त एकच विनंती आहे, माझं कारोबार कसा चालेल तेवढं सांगा. कुठला तरी मंत्र द्या, नाहीतर मणी द्या, नाहीतर धागा द्या. असं विचारलं असेल का? साधू घरी आल्यानंतर असं न विचारता एक विचार. हे आमच्या बाबांना सुद्धा फार अनुभव, त्यांना खूप लोक सांगतात, कुठं गेले की घराचीच सांगता येतात, बाबा मग आमचं हे असं कसं होईल, ते तसं कसं. आमच्या बाबांनी उत्तर द्यावं, बाबा या सगळ्या व्यापातून म्हणून तर मी बिना लग्नात राहिलो होतो, आणि तुम्ही परत त्याच गोष्टी संसाराच्या आमच्यावरती लादतायत. त्याच्याकरता आम्ही संसाराच्या नावे आम्ही ते शून्य घातलंय, आम्ही इकडे आईसाहेबांच्या सेवेला ब्रह्मचर्य राहिलो, आणि तुम्ही परत वरून मात्र मला प्रपंचाच्या गोष्टी आम्हाला विचारतायत. अरे साधू घरी आल्यानंतर प्रपंचाच्या गोष्टी विचारायच्या नसतात, तर कशाच्या? अरे उद्धाराच्या गोष्टी विचारल्या पाहिजेत. मग मात्र महाराज परीक्षित राजांचा मुलगा सामान्य नाही जन्मेजय म्हणले, महाराजजी काहीतरी धर्मोपदेश आम्हाला घडावा, सत्संग घडावा, अशा स्वरूपाचं काहीतरी तुमच्या मुखातनं आम्हाला श्रवण घडावं, अशा प्रकारची आमची इच्छा आहे. महाराजांनी सत्संग सुरू केला, आणि सुरू केल्यानंतर त्यांचा एक मधी विषय आला का प्रारब्ध हे अटळ आहे, प्रारब्ध बलवान आहे, प्रारब्धाची प्रबलता कोणाला चुकवता येत नाही, आणि प्रारब्धाचं ज्ञान जरी झालं, प्रारब्धाच्या भविष्याचं ज्ञान जरी झालं तरी चुकवता येत नाही. महाराज थोडं जन्मेजयांना खटकलं. म्हणले महाराज तुम्ही जे सांगताय हे थोडं मला खटकलंय. म्हणले कसं? प्रारब्धाचं भविष्याचं ज्ञान झाल्यानंतर ते चुकवता येत नाही. समजा मी तुमचं भविष्य सांगितलं, या मंडपाच्या बाहेर जात असताना या रस्त्याने जर का तुम्ही गेलेत तर तुमचा पाय निश्चित स्वरूपात मोडणार, तुम्ही काळजी करू नका, त्या गल्लीने मीच जाईल, पण मी गाडीत जाईल. ऐका बरं, तुम्ही निश्चित स्वरूपात इकडनं जात असताना काय जर पाय मोडेल असं तुम्हाला भविष्याचं ज्ञान सांगितलं मी की हे तुमच्या भविष्यात लिहिलेलंच आहे, तुम्ही काय करणार? हे बोलायला फार हुशार आहे, हे फार मात्र तुम्हाला पडतं का आम्ही या रस्त्याने जाऊ, ते तसं नसतं. जर प्रारब्ध असेल ना तर तुम्ही त्याच रस्त्याने जाल आणि पायच मोडेलच, ते चुकवता येत नाही. पण म्हणले मला जर माहिती आहे का या रस्त्याने पाय मोडतो, मी इकडचा रस्ता बदलोय ना. व्यास महर्षी म्हणले नाही होत, तसं नाही होत. तुमचं जर प्रारब्ध त्या रस्त्याने असेल ना तर तुम्हाला त्या रस्त्यानेच ती घटना घडणार. मला याच्यावरती विश्वास पटत नाही. पटत मी तुमचं भविष्य सांगतो म्हणले.
आणि त्या भविष्याचं ज्ञान तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्हाला ते चुकवण्याचा मार्ग सुद्धा सांगतो. पाच बरं तुमच्या ज्ञान चुकतं का? म्हणले काय होणार? म्हणले काही नाही. याच्यानंतर तुमच्या राज्यामध्ये तुम्ही फक्त एक करायचं का, यज्ञ अश्व विकत घ्यायचे नाहीत. यज्ञ अश्व विकत घ्यायचे नाहीत. घेतलाच तर त्याच्यावरती बसायचं नाही. बसलेच तर दक्षिण दिशेला जायचं नाही. गेलेच तर तिथं सुंदर स्त्री दिसेल, तिला पट्टराणी बनवायचं. बनवलीच तर तिच्या सांगण्यावरून यज्ञ करायचा. यज्ञ केलाच तर ब्राह्मण देवता तरुण सांगायच्या नाही. आणि सांगितलेच तरुण तर त्यांनी जर एखाद्या वेळेस तुमचा अपराध केला तर त्यांना मारायचं. पण तुम्ही माराल आणि मारल्यानंतर तुम्हाला 18 प्रकारचे कोड फुटतील. आणि 18 प्रकारचे कोड फुटल्यानंतर तुम्हाला वेदना त्रास होईल. आणि त्या 18 प्रकारच्या कोडातून सुटण्याकरता तुम्हाला मी परत तुम्हाला ते पुढचं ज्ञान सांगतो का, याच्याकरता तुम्हाला महाभारताचे 18 पर्व ऐकावे लागतील. आणि 18 पर्व ऐकल्यानंतर ऐकत असताना अशाच माणसाकडून ऐकायचं का ज्याची वाणी कधीच असत्य बोललेली नाही, ज्यांनी केलेल्या क्रियेचा प्रतिग्रह काही दान दक्षिणा घेतलेली नाही आयुष्यात, अशाच माणसाकडून ऐकावं लागेल. नाही तर पाकिट घेणाऱ्या ज्ञानेश्वरबाबाकडून नाही ऐकायचं. असं नाही चालणार. तर अशांच्या मुखातून तुम्हाला 18 पर्व महाभारताचे ऐकावं लागतील. प्रत्येक पर्वाला एक एक कोड तुमचा नाहीसा होईल. पण जर त्यामध्ये शंका उपस्थित जर तुमच्या मनात झाली तर त्या पर्वाला तो कोड जाणार नाही. हे तुम्हाला भविष्याचं ज्ञान सांगितलं, त्यातून सुटण्याचा मार्ग ही सांगितला. आता तुमची ताकद असेल तर सुटून दाखवा. ते म्हटले माझ्या पुरुषानं मी हे काय करतो, चुकून दाखवतो. आणि त्यांनी पहिल्यांदा सांगितलं महाराज काय, तर म्हणले प्रारब्धाची प्रबलता आहे ना तर पुऱ्या राज्यामध्ये सांगून द्या कोणीच यज्ञ अश्व विकत घ्यायचे नाही. यज्ञ अश्व विकत घेतलेले नेमका त्याच वेळी दुष्काळ पडला. लोक शिव्या द्यायला लागलेत. या राजाने यज्ञ बंद केले म्हणूनच पाणी बंद झालं. आणि पाणी बंद झाल्यामुळे आपल्याला उपवास मारायची वेळ आली. निंदा राजाची झाली. आणि निंदा झाल्यानंतर मात्र महाराज प्रधानजीने सांगितलं, म्हणले राजे तुमच्या नावाची निंदा होते, हा राजा योग्य नाही, असं नाही तसं नाही. मग म्हणले असं करा, काही हरकत नाही, त्यांच्या भलाई करता यज्ञ पशु विकत घ्या. मग तो यज्ञ अश्व विकत घेतले पण त्याच्यावरती बसलेच नाहीत. यज्ञ केलाच नाही. परत लोक बोलायला लागले कशासाठी घेतला, मग जर यज्ञच करायचा नाही बसायचंच नाही तर कशासाठी घेतला. राजाने म्हटले काही हरकत नाही, आपण बसायचं पण कोणी चुकून दक्षिण दिशेला जायचं नाही. बसलेत महाराज घोड्यांवरती आणि गेलेत महाराज. कधी मात्र महाराज घोड्याने दिशा बदलवली आणि दक्षिण दिशेला निघालेत, काहीच समजलं नाही. आणि ती सुंदर अशा प्रकारची स्त्री दिसली. तिला पाहता बरोबर मोहित झाला राजा. आणि राजाने सांगितलं माझी पत्नी हो. ती म्हणली मी पत्नी व्हायला तयार आहे, पण मला पट्ट राणीचा दर्जा तुम्हाला द्यावा लागेल. म्हणले काही हरकत नाही. पट्ट राणी बनवल्यानंतर मात्र महाराज म्हणले यज्ञ करायचं नाही. पण यज्ञ न केल्यामुळे मात्र अकाल हा राज्यात पडल्यामुळे लोक निंदा करीत होते ना. मग पत्नीच्या सांगण्यावरून यज्ञ ही केल्यानंतर मात्र महाराज सगळे ब्राह्मण देवता तरुणच. आणि तरुण झाल्यानंतर मात्र महाराज त्यांनी काय केलं तर यज्ञामध्ये एक मात्र क्रिया आहे. ती क्रिया करण्याकरता ते यज्ञ यजमानाच्या पत्नीनेच ती क्रिया करायची असते. म्हणजे काय, यज्ञ पशुच्या शरीराचा मात्र महाराज काय करायचं तर स्पर्श करायचा. आणि ते स्पर्श करीत असताना मात्र तिचा गुप्तांगाला जसा स्पर्श झाला ब्राह्मण देवता हसायला लागल्यात. याला राग आले की आपल्या पत्नीला हसलेत म्हणून पायस पात्राने मात्र महाराज त्या पात्रानेच मात्र ब्राह्मण देवतांचे काय केलं त्यांनी मारलं. मारतावर सगळ्यांच्या मुंडी ज्या आहेत ह्या धडापासून वेगळ्या झाल्या. आणि 18 प्रकारचे कोड त्या राजाला फुटल्यानंतर त्यांना व्यासांची वाणी आठवण झाली. आणि आठवण झाल्यानंतर सांगितलं की आपल्याला 18 प्रकारचे कोड. आता याच्यातून सुटण्याचा उपाय काय, आता मला सांगा असा माणूस भेटेल का हो? कोणीही जीवन जगण्याकरता त्याला अपेक्षा आहे का नाही? मग अपेक्षा आहे म्हणजे काही क्रिया केल्यानंतर तो काही ना काही घेत असेल का नाही? बर, असा कोण माणूस आहे? आपण तरी एवढे बसलेले असताना छाती ठोकपणे सांगतो मी का आपापल्या छातीवरती हात ठेवा आणि सांगा फक्त की आपण खोटं बोललोच नाही जीवनात. कोण आहे असं? मी तर नाही. पहिल्यांदा हात ठेवलाय. आपण खोटं बोललोच नाही असं आहे कोणी? नाही. पण मग मात्र मला असा माणूस शोधायचा कुठं का जो कधीच असत्य बोललेला नाही आणि ज्याने कधीही केलेल्या क्रियेचा प्रतिग्रह हातावरती द्रव्य वगैरे काही घेतलेलं नाही, असा कोण व्यक्ती आहे?
भेटलेच महाराज. त्यांचं नाव आहे वैशंपायन, ज्यांनी असत्य कधी बोलले नाहीत आणि कधी प्रतिग्रह घेतलेला नाहीत. अशा स्वरूपाचे वैशंपायन आले. आल्यानंतर मात्र त्यांचा नमस्कार केला, सांगितलं महाराज एकच करा. काय म्हणले तर मला मी सांगतो तुम्हाला 18 पर्व, पण राजा ऐक, हे 18 पर्व म्हणजे शास्त्राने नेऊन दिलेलं हे शास्त्र आहे. मग याच्यामध्ये कुठलीही गोष्ट असत्य नाही. प्रत्येक गोष्ट मात्र महाराज ही सत्य घटनेवरती आधारित आहे. फक्त ऐकायला थोडी विलक्षण वाटेल, पण त्यावरती तू शंका घ्यायची नाही. जिथं शंका घेतली तिथं माझं सांगणं बंद होऊन जाईल, काही हरकत नाही. वैशंपायनाने कथा सांगावी, यांनी ऐकावी. 1 पर्व झाला, 2 पर्व झाला, असे 17 पर्व झाले. 17 प्रकारच्या कोडातून त्यांची मुक्ती झाली. आणि 18वा पर्व सुरू झाला आणि त्यावेळेस मात्र त्यांनी सांगितलं काय युद्ध झालं ते. अरे बापरे, भीम 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 काय म्हणतात भीमाला. अरे एक हत्ती उचलून दुसऱ्या हत्तीवर टाकायचा, दुसरा हत्ती उचलून लगेच महाराज यांना शंका आली, असं कुठं घडतं का. म्हणले हत्ती केवढा, माणूस केवढा, हत्ती उचलल्या जात असेल का. घेतली शंका आणि तिथंच वैशंपायनांनी बंद केलं. जन्मेजयाचा 18वा कोड गेलाच नाही. प्रारब्धाचं ज्ञान असताना सुद्धा मात्र ते चुकवता येत नाही. ही प्रारब्धाची प्रबलता असते. मग एवढं जर आम्हाला जर कळतं तर मग परमार्थ तरी कशासाठी, प्रश्न आहे का नाही. भोगतो ना घडे संचिता, आता त्या प्रमाणाची आपण सार्थकता करू. भोगतो ना घडे संचिता वाचुने आणि करावे ते म्हणे. जर ते भोगायला येणारच आहे, मग आताची पारमार्थिक क्रिया कशासाठी. म्हणले ते एवढ्या करता का आपण जे भोगतोय हे मागचं आहे ना. मग आता याच्या पुढे जर आपल्याला चांगलं उपभोगायला यायचं असेल, या जीवाचा उद्धार करून घ्यायचा असेल, तर तुम्हाला पारमार्थिक क्रिया केल्या वाचून गत्यंतर नाही. म्हणून तेवढ्या करता ते भोगत असतानाच मनोनी मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा. तो म्हणावा गोविंदू वेळोवेळा जर तुम्ही म्हटला ना तर जीवनाची इति कर्तव्यता सफलतेच्या दिशेला गेल्याशिवाय राहणार नाही. त्याच्याकरता आपल्याला नामचिंतनाचा अट्टहास करावाच लागेल. जगद्गुरु तुकोबाराय सांगितले, महाराज मी माझ्या जीवनामध्ये त्याचा अट्टहास केला. त्या नाम साधनेचा काय केला, अट्टहास केल्यामुळेच मात्र महाराज काय प्राप्त झालं. याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता शेवटचा तीच गोड भावा. आता निचतीने पावलो विसावा, आता निचतीने पावलो विसावा. शेवटचा तीच, शेवटचा तीच याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणजे काय, तर शेवटच्या दिवशी बुंदी खाणं म्हणजे काय, दिवस गोड होणं म्हणजे काय गो. याचा अर्थ आहे का शेवटच्या दिवशी गोड जेवण करणं याला गोड व्हावा. नाही नाही नाही, शेवटचा दिवस म्हणजे काय, मरणाचा दिवस, या शरीराचा शेवटचा दिवस, संपल्याचा दिवस. नाही 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 नाही,
शेवटचा दिवस तो ठरतो महाराज का आम्ही जीवदशेला प्राप्त झाल्यानंतरची जीवदशा नामचिंतनाच्या अट्टहासाने संपून गेल्यानंतर स्वस्वरूपाच्या ठिकाणी अनुसंधान प्राप्त होतं आणि ते अनुसंधान प्राप्त झाल्यानंतर आता मात्र महाराज आमच्या जगण्याचा जो काही दिवस आहे कशासाठी जगायचं ते जीवनात प्राप्त झाल्यानंतर आता काही शिल्लक उरलेलं नसल्यामुळे आमचा तो दिवस हा शेवटचा गोड झाला, हा तो खरा शेवटचा दिवस आहे. नाहीतर मात्र महाराज अंतःकरणात जर मलिनता विचार घेऊन जर आपण जीवन जगत असाल तर आपला दिवस शेवटचा नाहीच. तो त्या दिवशी ठरतो का ज्या दिवशी देहाची आपल्या जीवाची जीवदशा जाते. महाराज कल्पना अविद्या येणे झाला जीव, महाराज कल्पना अविद्या येणे झाला जीव आणि तो जीव प्राप्त झाल्यानंतर आमचं आता मात्र महाराज काय झालं का त्याच्यातून आम्हाला सुटका करायची आहे. कारण निर्विकार आत्मा परमात्म्याचा ममय मांश जीवलोके जीव होत सनातन हा तैसा हृदयामध्ये मी रामो, तो राम ओळखता आला पाहिजे. ज्या दिवशी तो राम ओळखला ना त्या दिवशी जीवदशा राहतच नाही आणि ज्या दिवशी जीवदशा संपली शेवटचा दिवस आमचा ठरला. तोच आमचा काय आहे शेवटचा दिवस गोड व्हावा आणि तो आमचा दिवस गोड झाला. खरं सांगा त्यांच्या जीवनात काही राहिलं होतं का शेवटचं आता कर आलं होतं काहीच नाही. मात्र महाराज दिवसभर आपलं मात्र हे करायचं आईसाहेबांचं नामचिंतन करायचं, संध्याकाळच्या वेळेला हरिपाठात जायचं आणि हरिपाठात विना घ्यायचा. आमच्या अशोक काकांनी हरिपाठ म्हणायचा कारण गाता त्यांना येत होतं, हे विना घ्यायचे आणि मात्र महाराज त्यांचे ते सहचारी जे काही गावातील असतील यांनी हा परंपरा या गावाची टिकून ठेवली. नाहीतर मात्र महाराज ही माणसं नंतर काय होईल काही सांगता येत नाही. फार बिकट परिस्थिती आपल्या गावांवरती यायला लागली. टाळकरी नाही तो, नाही तर प्रत्येक गावागावात टाळकरी असायची ना, आता टाळकरी शिल्लक राहिलेले नाहीत. पण मात्र या माणसाने ती परंपरा सांभाळायची आणि सांभाळल्यानंतर मात्र आपलं घरी यायचे, ते आपल्या क्रिया करायच्या. आलं कोणी मात्र भलं उठकलत मार त्याला मार्गदर्शन करायचं. त्यांच्या जीवनात काही शिल्लक राहिलेलं नव्हतं आणि जीवही जात असताना त्यांच्या मित्राप्रमाणेच मात्र मारा त्यांचं आयुष्य संपलं. बरं का अवरावजी महाराज जशा प्रकारचे चट दिशी मात्र या सगळ्या माणसांना चट लावून मात्र यांच्या डोळ्यामध्ये त्यांच्या आठवणीची अश्रू ठेवून मात्र ते निघून गेले, तशाच प्रकारचे मुरली बाबा सुद्धा मात्र महाराज सगळ्या आठवणीची जसेच्या तसे अश्व आमच्या डोळ्यामध्ये ठेवून इथून निघून गेले. शेवटचा दिवस गोड व्हावा, तो गोड जीवस त्यांचा त्यांनी स्वतः करून घेतला. मग मात्र महाराज आता त्यांचं कसं असेल ते कसं असेल नाही तर आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची या जीवनात करण्यासारखी तृष्णा म्हणजे इच्छा कुठलीच राहिलेली नाही. आता निश्चिंतीने पावलो, आता विसावा प्राप्त झाला. जोपर्यंत ही विसावा प्राप्त होत नाही ना तोपर्यंत आपण पळतच असतो. आशानाम काश्यद्राशल शृंखला ययाबद्धा. मात्र महाराज आशानाम पाशामध्ये जे आपण बांधलेलो आहेत ना आपण पळतच राहतो आणि ज्या दिवशी आशानाम पाशातून मुक्त होऊत ना त्या दिवशी मात्र पांगड्याप्रमाणे एका जागी आपण पळून राहणार. म्हणजे घरात का नाही नाही नाही, आपली जी धावण्याची क्रिया आहे जीवाची ती शांत होणार. आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता जीवनात करण्यासारखं काही राहिलेलं नाही म्हणून मला विसावा प्राप्त झाला, मला शांती प्राप्त झाली. आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची या तृष्णा शब्दाचा अर्थ इथं इच्छा घ्या. कुठल्या प्रकारची इच्छा अंतःकरणात शिल्लक राहिलेली, कुठल्या प्रकारची वासना इथं शिल्लक राहिलेली नाही. म्हणून आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची हे कशामुळे प्राप्त झालं म्हणले मात्र महाराज तो अट्टहास जो नामचिंतनाचा केला त्याच्यामुळे ही जीवनात आम्हाला दशा प्राप्त झाली. म्हणून याचं कौतुक वाटते, कौतुक वाटते. झाली या नाव मंगळाचे तेने गुणे. मात्र महाराज आमच्या जीवनामध्ये ही नाम साधना केल्यामुळे मला त्याचं कौतुक वाटतं आणि कौतुक वाटल्यानंतर मात्र ती अट्टहास केल्यानंतर आमच्या जीवनात ही अवस्था प्राप्त झाली. आणि ती अवस्था कोणती आहे तर त्या अवस्थेचं वर्णन शेवटच्या चरणात केलेलं आहे. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा सगळ्यांनी मुखाने नामचिंतन, हाताने भजन. हाताने टाळीने मला वाटलं झोपलीत काय. मुखाने नाम, हाताने टाळी. विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी
तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी आता दिवसचारी खेडीमेडी. महाराज तुकोबाराज सांगतायत मुक्ती नावाची जी काही मुलगी आहे ही तारुण्यात आली आणि तारुण्यात आल्यानंतर मात्र आम्ही तिच्याशी विवाह केला. काय केला? विवाह केला. ती मुक्तीच आमची करून घेतलीत आणि तशा स्वरूपाचा आपल्या जवळ मुक्ताबाई आहेत. त्यांना जरा आपलंसं करून घेतलं ना जीवनामध्ये तुम्हाला कोणतीच मुक्ती प्राप्त करण्याची गरज पडणार नाही. तशा मुक्त्या किती आहेत? 4 आहेत. कोण कोणत्या आहेत? सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता ही चौथी आहे. सलोकता म्हणजे काय हो? त्या त्या देवाची साधना केल्यानंतर त्या त्या देवाच्या जवळ प्राप्त होणारं स्थान त्याला सलोकता म्हणतात. आता आपण जर हरिपाठ हा अंतर्मुख होऊन जर घेतलात ना आपल्याला कळतं. वेदांत वाचन हे ते या गोष्टी आपल्याला नाही कळत ना तर नाही कळाल्या तरी चालतील पण हरिपाठ तर मराठीत आहे ना. मग हरिपाठ घेत असताना नुसतं परंपरा म्हणून घेतो. कुणाला वाईट वाटेल मला त्याचं काही घेणं देणं नाही पण खऱ्या अर्थानं आपण आईसाहेबांच्या जवळ राहतो पण आपल्याला अजून आईसाहेब कळाल्या नाहीत. जर आईसाहेब कळाल्या असत्यात ना जाऊ द्या दुसऱ्यांचं बुवा लोकांच्या एकामेकाच्या मनात काही आलं नसतं. मुक्ताबाई कळल्या पाहिजे. ज्यांना कळल्या त्यांनी आपले मार्गच बदलवलेले आहेत. ते कळल्या पाहिजेत ना. काय सांगतात तटीचे अभंग कधी आपण वाचतो दररोज घेतो आपण परंपरेत. कधी त्याचा अर्थ घेऊन कधीतरी वागलो का? त्याचा अर्थ कधी ऐकलात का? आमचे गुरुवरे सांगायचे महाराज ज्यालाही ज्या ज्या पदाची घमेंड आलीशीन त्यांनी फक्त आमच्या आई साहेबांचे 11 अभंग वाचायचे. कोणत्याही पदाचा घमेंड असू द्या तुम्हाला फक्त आई साहेबांचे 11 अभंग तुम्ही वाचलेत का नाही सगळे उतरून जातील. मुक्ताई गीताच आहे ते गीता. श्रीमद भगवद्गीतेत जो उपदेश आहे तो आई साहेबांच्या 11 अभंगातच उपदेश आहे. तसाच हरिपाठ ज्ञानोबारांचा कधी अंतर्मुक्तेने आपण वाचत नाही. यामध्ये 4ही मुक्ततेची मात्र मला प्रमाण दिलेले आहेत. 4ही मुक्त्यांची पहा तुम्ही. सलोकता त्या त्या देवाची साधना केल्यानंतर तो लोक प्राप्त होतो. पहा काय प्रमाण आहे? ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी कधी केले? ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी याचा जर अट्टास केला तर तो लोक प्राप्त होतो. इंद्रदेवाचा अट्टास केल्यानंतर इंद्राचं पद प्राप्त होतं किंवा इंद्र लोकामध्ये आपल्याला प्राप्त होते. तशा प्रकारचं वैकुंठ कोणाचं आहे? विष्णुदेवाचं. मग त्यांची साधना केल्यानंतर ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी ही साधना केल्यानंतर मात्र तो लोक प्राप्त होतो. वैकुंठ भुवनी घर केले. प्रमाण आहे का नाही? सलोकता, समीपता. कशाला म्हणतात समीपता? देवाच्या जवळ. देवाच्या जवळ प्रमाण आहेत ना आपल्या इथं. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी समीपता. हा चला पुढे. स्वरूपता. काय स्वरूपता? मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर होने ठेले. चतुर्भुज होत प्राप्त होत. नर नारी सगळे चतुर्भुज स्वरूपाने प्राप्त होतात. त्या स्वरूपाला प्राप्त होतात. म्हणजे हे स्वरूपता आणि सायुज्यता सांगितलेली आहे. कोणती? हरिपाठातच सांगितलेलं आहे मला. सायुज्यता मुक्ती प्राप्त करून घ्यायची जर असेल तर मात्र शेवटचं प्रमाण सांगितलेलं आहे आपल्याला. शेवटचं मोक्षाचं आहे सांगितलेलं. मोक्षाचं. विठ्ठला विठ्ठला हरी 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 मंत्र हा शिवाचा. काय पुढे? शिवा शिवाला विचारू ना आपण. मंत्र हा शिवाचा. पुढचं काय? म्हणती जे तया मोक्ष सायुज्यता. विठ्ठला विठ्ठला आणि ह्या मुक्ती ज्या आहेत मात्र आई साहेबांच्या नामचिंतनातच एवढी ताकद आहे का मात्र आम्हाला ह्या सहज प्राप्त होतात. काही आपल्याला अभ्यास करण्याची गरज पडत नाही. फक्त काय करा आमच्या आई साहेबांचं नामचिंतन करा. मुक्ताबाई चतुर्विधा जो जप करील सदा तो पावेल मोक्षपदा. सायुज्य संपदा पावे. चौथी जे मुक्ती प्राप्त करून घ्यायची असेल ना
तिच्याशी जर विवाह करायचा असेल ना तर फक्त मुक्ताबाईचं नामचिंतनच करा, ते प्राप्त होतं. आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये मात्र मला कितीतरी वह्यान कितीतरी नामचिंतन त्यांनी केलेलं आहे. ह्या नामचिंतनाचं मात्र मला अट्टहास केल्यामुळे त्यांच्या जीवनात त्यांना विश्रांती प्राप्त झाली. म्हणून तुकोबरा जे आपल्या जीवनाचं मात्र संतृप्ततेचं जीवनाची मात्र महाराज जीवनरेषा आपल्या समोर जे मांडतायत. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची या. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम. मुक्ताई शरणम मुक्ताई शरणम मुक्ताई शरणम मुक्ताई मुक्ताई शरणं मुक्ताई शरणं मुक्ताई शरणं मुक्ताई आई मुक्ताई शरणम मुक्ताई शरणम मुक्ताई शरणम मुक्ताई आई मुक्ताई शरणं मुक्ताई शरणं मुक्ताई शरणं मुक्ताई आई मुक्ताई शरणम मुक्ताई शरणम मुक्ताई शरणम मुक्ताई आई मुक्ताई शरणं मुक्ताई शरणं मुक्ताई शरणं मुक्ताई आई मुक्ताई शरणम मुक्ताई शरणम मुक्ताई शरणम मुक्ताई मुक्ताई शरणं मुक्ताई शरणं मुक्ताई शरणं मुक्ताई शरणम मुक्ताई शरणम मुक्ताई शरणम मुक्ताई मुक्ताई शरणं मुक्ताई शरणं शरणं वैकुंठवासी श्री मुरलीधर नारायण पाटील यांनी इहलोकाची यात्रा संपवून परलोक टाकला. ज्या आराध्य देवतेचं त्यांनी नामचिंतन केलं त्या श्रीसंत आदिशक्ती मुक्ताईने आपल्या स्वरूपाला त्यांना प्राप्त करून घेतलेलं असेल यात तीळ मात्र शंका नाही. का? कारण आईसाहेबांचा ध्यान केल्यानंतर ज्या ज्या देवतेचं आपण ध्यान करतो ते आपल्या ठिकाणी त्याला त्या जीवाला स्वरूप प्राप्त करून देतात. जे मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता, जैसे दीपे दिसे पाहता आपुलीच वस्तू. बॉजींची फार आवडती ओवी होती हे आणि त्यानुसार मात्र मला ते सांगायचे तुम्हाला काही जरी लागलत ना याच्या त्याच्याकडे मागूच नका. ज्यावेळेस आम्ही लासुऱ्याला त्यांना भेटण्याकरता गेलो होतो त्यावेळेस मात्र महाराज आम्ही दोघंजण असतानाच दोघंच जायचं त्यांना भेटायला. भेटल्यानंतर मात्र मला त्यांनी एक सांगायचं तुम्हाला काहीही जीवनात काही लागलं तुम्ही फक्त एक करा. जसं गाईला वासराला जर त्याचं पोट भरून त्याला दूध प्यायचं असेल तर त्याला काय करावं लागतं? काशेला नुसतंच काशेला लागावं लागत नाही. काय म्हणतात त्याला मला वाटतं गावठी भाषेमध्ये हुदुकणी मारल्याशिवाय ती पाना सोडत नाही. जर तुमच्या जीवनात तुम्हाला काही लागतलं ना तर तिला हुदुकणी मारा, ते तुम्हाला प्रेम रस पाना पाजल्याशिवाय राहणार नाही. हे त्यांचं वाक्य होतं महाराज. ते कधी वाक्य सांगायचे तशी काही ना काही वाक्य असायचेत ना तर त्यानुसार मात्र मला मन समाधान होत होतं. आणि तुम्ही फक्त तिला हुदुकणी करा ती निश्चित स्वरूपात तुम्हाला प्रेमपाना पाजल्याशिवाय राहणार नाही. याला त्याच्याकडे तुम्ही अपेक्षाच ठेवू नका. म्हणून मात्र महाराज त्यावेळेसपासून बाबांचं नित्य नेमानं नामचिंतन राहत होतं आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये ती मुक्तता प्राप्त करून घेतल्यानंतर त्यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याकरता किंवा मात्र महाराज त्यांच्या परिवाराचं कल्याण होण्याकरता मात्र त्यांच्या आशीर्वाद यांना प्राप्त व्हावे तेवढ्याकरता त्यांनी केलेला या परिवाराने केलेला हा अट्टहास आहे. कोणता तर मात्र महाराज त्यांच्या
पुण्यकर्मातून आम्हाला उतरवी होण्याकरता एक सेवा म्हणून मात्र महाराज आईसाहेबांचं नामचिंतन व्हावं, देवाचं नामचिंतन व्हावं आणि ते तृप्त अवस्थेत राहिल्यानंतर आम्हाला आशीर्वाद प्राप्त व्हावेत या स्वरूपाला या न्यायाला अनुसरून मनोज दादा असतील, तशा प्रकारचे आमचे निळू दादा असतील, तशाच प्रकारचे आमचे डॉक्टर साहेब सोपन दादा असतील, त्यांचा तो पूर्णतः परिवार असतील, त्यांचे भाचे तुम्हाला आमचे उमाकांत भाऊ असतील, तशाच प्रकारचं महाराज त्यांच्या नातू म्हणून मात्र आता ते पारमार्थिक क्षेत्रामध्ये अध्ययन करतात, अशा प्रकारे शिवाजी महाराज असतील, सर्वच कीर्तनाला उपस्थित असलेले सर्व महाराज मंडळी आणि या सगळ्यांच्या समवेत मात्र फक्त एकच त्यांना सद्गती प्राप्त होईल, आमच्या अंतःकरणाची शुद्धी होऊन आमच्या अंतःकरणात बीजानुरूप होऊन मात्र पारमार्थिक दृष्टिकोनातून पारमार्थिक क्रिया आमच्या घडून आमच्या जीवाचा उद्धार व्हावा अशा स्वरूपाची मात्र आपण इच्छा भगवंताकडे आईसाहेब मुक्ताईकडे प्रार्थना करू आणि पूर्ण सेवेला पूर्णविराम देऊ. ज्ञानदेव तुकाराम होण्याच्या अगोदर त्यांच्या सहवासात मी किती वर्ष राहिलोत यापेक्षाही ते लहानपणापासून ज्यांच्या सहवासात राहिलेत अशा प्रकारचे आमचे गुरुवर्य श्री शांगधरजी बाबा इथं उपस्थित आहेत आणि श्रद्धांजली म्हणून फक्त 2 मिनिटापर्यंत, ती जास्त वेळ घेणार नाहीत, 2 मिनिटापर्यंत त्यांच्या सहवासातील जीवन फक्त श्रद्धांजली पर 2 शब्द ते बाबा इथं येऊन बोलतील. त्याच्या अगोदर फक्त आपण ज्ञानदेव तुकाराम करायचं, शांततेत असंच बसायचं आहे. महाराज विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, बोलिलेले बोलिले देवा पुढे महाराज तुम्ही सिद्ध नाही उच्चारिला अधिकार क्षमा महाराज तुम्ही सिद्ध रामने ज्ञानेश्वर राता पाया पैकी करा क्षमा महाराज तुम्ही सिद्ध. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव मुक्ताबाई की जय. आज या ठिकाणी 12 दिवसापूर्वी तुम्हा आम्हाला सोडून गेलेले आमचे मुरली भाऊ अगदी लहानपणापासूनच आई वडिलांचे संस्कार, पहिल्या परिस्थितीचा विचार केल्यानंतर फार त्यांची मोठी हलाखीची परिस्थिती होती. आई वडिलांनी काबागष्ट करून या 4 भावंडांना फार मोठं केलं. त्यातले ज्येष्ठ बंधू त्यांचे हरिभाऊ आहेत, 2 नंबरचे गेलेत, 3 नंबरचे पुन्हा आहेत आणि 4 नंबरचे पुन्हा आज गेलेत. अगदी जसं नारायणबुवाला वैकुंठवासी गुरुवर्य श्रीराम महाराजांचा सहवास लाभला, त्याचबरोबर त्यांच्याबरोबर बरीचशी मंडळी असायची. त्याच वाटेवर वाटचाल करून आज मोठ्या संतांचा आशीर्वाद, आईसाहेबांच्या संगतीचा परिणाम, ही सर्व मुलावरती त्यांच्या खऱ्या अर्थाने वडिलांचे संस्कार पडले. हरिभाऊ असतील, मधुभाऊ असतील, मधुभाऊ माझ्याबरोबर त्र्यंबकेश्वरला पायी आले होते 2 वर्ष आणि हे मंडळी ससच म्हणता खऱ्या अर्थाने वारकऱ्यांच्या सहवासामध्ये होण्याचे असतं, त्याचे संस्कार त्यांच्यावर खऱ्या अर्थाने तीच राहतील. अगदी कळत न कळत व्यक्ती तुमच्या आमच्यातून निघून गेली. मी आमच्या अशोक भोला विचारलं, म्हटलं का गेले कसे काय लवकर? संध्याकाळी हरिपाठ घेतला, हरिपाठामध्ये आले, खाली बसता येत नव्हतं. मुक्ताबाईला सप्त्याला आलं की त्यांना जीवाची फार मोठी पंचायत पडायची. कसं बसावं, कुठं बसावं, बसता येत नाही, बसायची पंचायत, उठायची पंचायत आणि कोणी नेत नव्हतं. कारण ते निवडचं रिकाम पण सापडत नव्हतं. गाडी घोडी घरी होती पण त्याचं रिकाम पण नाही, त्याला गाडीची ड्रायव्हिंग येत नाही, मोटरसायकल रिकामी नाही. मग याच्या मागे लाग, त्याच्या मागे लाग, शेवटी तिथपर्यंत आपलं यायचं. अशोक भाऊच्या बरोबर मला घेऊन जातो गड्या मुक्ताबाईवर, सप्ताह कीर्तन आहे, अमुक ढमुक बराचसा त्यांनी आग्रह करायचा. कळत न कळत तुमच्या आमच्यामधून खऱ्या अर्थाने निघून गेले. रात्री आदल्या दिवशी हरिपाठ घेतला, सर्व घेतलंय आणि तेथून खऱ्या अर्थाने ती निघून गेले. ज्यावेळेला मी मठ घेतला त्यावेळेला त्यांना इतका आनंद वाटला. म्हणजे महाराज खऱ्या अर्थाने आज जीवनाची परिपूर्णता झाली. म्हटले आईसाहेबांकरता तुम्ही मठ घेतलाय, मला फार मोठं समाधान वाटलंय. अक्षरशः रडले माझ्याजवळ तुम्ही मुक्त आश्रमामध्ये. कारण का जिथं काही म्हणतं प्रेम असतं, अंतःकरणातून प्रेम असतं, त्या ठिकाणी निश्चितच काही ना काहीतरी म्हणतात त्या शब्दाच्या द्वारे, अश्रूच्या द्वारे त्या गोष्टी खऱ्या अर्थाने बाहेर पडत असतात. अशी ही व्यक्ती तुमच्या आमच्यामधून खऱ्या अर्थाने निघून गेली. कळत न कळत अगदी चटका लावून निघून गेलेली. तुम्हाला आपल्याला जावं लागणारच आहे. आता 2 तासपर्यंत आपलं
आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी कीर्तन केलंय, खऱ्या अर्थाने हीच मोठी श्रद्धांजली झाली. मागून श्रद्धांजली वाहण्याची गरज नाही, पण एक त्या ठिकाणी 2 शब्द बोलावे एवढंच काय ते. म्हणूनच जी व्यक्ती निघून गेली त्या व्यक्तीच्या निमित्ताने त्यांना खऱ्या अर्थाने सद्गती प्राप्त हो. म्हणून मनातल्या मनात 2 मिनिटं हात जोडून आईसाई मुक्ताईंचं चिंतन करून त्यांना आपण श्रद्धांजली वाहूया. पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आदि शक्ती मुक्ताबाई की जय. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम पुंडलिकावरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव